हाय फ्रेंड्स, मी पूजाज क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आता आपण सिगारमेटला पॉकेट कसं लावणार ते बघणार आहोत। 11 इंचचं मी पॉकेट घेतलं आहे, 9 इंच उभं घेतलं आहे साईडनी आणि 6.5 इंच आडवं घेतलं आहे। हे टिप मारून घ्यायचं आहे आपण। व्हिडिओ स्लो करून तुम्ही पुन्हा बघू शकता। साडीचा आहे हा सिगार पॅन्ट। आता हे फ्रंट बाजूला उजव्या हाताला आपण पॉकेट लावतो, त्यामुळे वरती दुमड पट्टीचे जे आपण इलास्टिक लावतो तिथे मार्किंग करून घ्यायचं। त्याच्या खाली 5.5 इंचावर मार्क करायचं आणि अर्धा इंच इथे शिलाई करायची उभी। त्याच्यावर हे सरळ बाजू ठेवायची, पॉकेट ठेवायचं। पुन्हा हे मार्किंग करायचं 5.5 इंचाचं, अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतले आणि हे शिलाई मारून घ्यायची आणि त्याला खाच द्यायचे। माझे हा आधीचं मी सिगार पॅन्ट दाखवलंय, त्याच्यात हा व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आता दाब टीप मारून घ्यायची आहे, सरळ करून दाब टीप मारून घ्यायची। सगळ्या ट्रिक्स मी आधीच्या व्हिडिओमध्येही दिलेले आहेत, तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, नवीन तुम्हाला आयडिया मिळतील। हे दाब टीप मारून घ्यायची आणि उलट्या बाजूला कापड हातात सरळ ठेवून द्यायचा हा, आणि हा जो राऊंड शेप आहे त्याच्यावर आपण टीप मारून घ्यायची, डबल टीप एकावर एक सरळ लावून घ्यायचं आणि राऊंड शेपला डबल टीप मारायची। त्याला पुन्हा खाच द्यायचे, हा उलटवून घ्यायचा। आता पाठीमागच्या भागावर हा सरळ भाग ठेवून द्यायचा, पुढचा भाग पाठीमागचा भाग ठेवून द्यायचा खाली पॅन्टचा, त्याच्यावर हा फ्रंटचा भाग ठेवायचा। हा पाठचा भाग आहे, त्याच्यावर फ्रंटचा भाग ठेवला आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन उभी टीप मारायची। फक्त खालच्या पॉकेटवर टीप आली नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची, खालच्या पॉकेटवर टीप नाही आली पाहिजे। आपण हात लावून बघितलं तर कळतं टीप कुठे येते ते, आधी बघायचं, चेक करायचं पॉकेटवर टीप आली नाही आहे ना, आणि मग अजून एक टीप मारायची। लाईक शेअर सबस्क्राईब करा, माझा आधीचा लॉंग व्हिडिओ बघा, त्याच्यात मी साडीचे सिगार पॅन्ट कसं शिवायचं दाखवलं आहे। आता हे पॉकेट सरळ टीप मारून घ्यायचं। आधीच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या ट्रिक्स दिल्या आहेत, लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुढचा ब्लाऊजचा 12 इंच बॅक नेकचा पॅटर्न मी दाखवणार आहे आणि फ्रंट नेक पण दाखवणार आहे। थँक्यू।